मस्त किरण पडली। हा बघा, हा आहे नवलकोल, आमच्याकडे याला अल्कोल पण म्हणतात। बरीच सारी झाड आहेत, बऱ्याच साऱ्या शेंगा आहेत। हा मुळा लावलाय शेतात। मिडल क्लास मेंटॅलिटी, त्याच्या बांध्यावर तुरी होत्या ना, त्यातल्या ह्या एवढ्या साऱ्या काढून आणल्या, सालं काढून घेतलेली आहेत। नवलकोलचे तुकडे, शेतातून आपण जो नवलकोल काढून आणला, तेलामध्ये राई जिऱ्याची फोडणी देऊन कैरीचे काप ऍड केले। ते ओरडतो पण असा ना नुसता मम्मा मम्मा मम्मा। हे बघा, कोथिंबीरीने गार्निश करूया। शेतातला नवलकोल, शेतातले तुरीचे दाणे, इकडे लावलेला आहे अल्कोल। ते दादा आहेत, त्याची मशागत चालू आहे, पण ती खूप जास्त पिकलेली आहेत। हे तुरीचे दाणे आहेत साफ केलेले। हे अरुशेटने इकडे अशी घाण करून ठेवली आहे सगळी। आंबा शिजला की झालं, लोणचं तयार, खूप छान लागतं। आमच्या शेतावरच्या तुरीच्या शेंगा आहेत। आज आप्पे करणार आहे मी। ते चिकू पण बघूया झालेत का। बटाटे पण कापून ठेवले होते मी, पाणी वगैरे काहीच नाही ऍड केलं। श्री स्वामी समर्थ। गुड मॉर्निंग मंडळी, शुभ सकाळ। मस्त किरण पडली म्हणून जरा शिवण्यात आले। आज आई पप्पा येतील रिटर्न, पण त्यांना यायला रात्र होईल, तोपर्यंत तर दिवस तर जाईलच अख्खा ट्रॅव्हलिंग मध्ये। फोन करायला पाहिजे त्यांना, थोड्या वेळाने फोन करून कुठे पोहोचलेत काय, म्हणजे मग एक्झॅक्ट अंदाज येईल की त्यांना यायला किती वाजतील। सगळ्यात पहिले आता मी देवपूजा करून घेते। आरू झोपलायच, तो जेवढा वेळ झोपलाय तेवढा वेळ मी उरकून घेते, जेवढं करता येईल तेवढं। आज आप्पे करणार आहे मी, ते पण या अतिशय जास्त काळा झालेल्या केळ्यांचे। ही आपल्या घरची केळी आहेत, ओके, पण ती खूप जास्त पिकलेली आहेत। पण आपण ह्याचं अजूनही बनवू शकतो, जे मी बनवणार आहे आता आप्पे। म्हणून हे आपणचं भांड धुवून ठेवलंय, ही जराशी भांडी आहेत ती उरकून घेते आणि मग दूध भरून घेईन, मग नाश्त्याला लागू। आपण नाश्ता बनवायला घेतोय मंडळी, तर पहिले तर केळ्यांची सालं काढून घेते। तुमच्याकडे याला काय म्हणतात या बारक्या केळ्यांना? आमच्याकडे वेलची केळी म्हणतात। आणि या केळ्यांचा कुठलाच अपाय होत नाही, उलट ही औषधी असतात। म्हणजे लहान मुलांनी जरी खाल्ली तरी सर्दी ह्या केळ्यांमुळे होत नाही। तसं आपण ही रेसिपी नसती बनवली तर ही तशी आमच्या गुरांना गेली असती केळी, पण आता आपण ह्याच्यापासून बनवूया। ही सगळ्याची सालं काढून घेते, ओके। तर बघा मी सालं काढून घेतलेली आहेत, ठीक आहे। पाहिजे तर आपण ही मॅश करूया। ही मॅश करून घेतली आपण। तर आपण ह्यामध्ये टाकतोय ओलं खोबरं, ठीक आहे, साधारण वाटीभर, थोडं कमी असेल। मग आपण ह्याच्यामध्ये टाकतोय गूळ, बारीक बारीक कापून घेतलाय गूळ मी। एकदा मिक्स करून घेते। आपला हात जगन्नाथ बरं का। आता आपण ह्याच्यामध्ये टाकतोय वाटीभर गव्हाचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ, थोडीशी वेलची पावडर। पाणी वगैरे काहीच नाही ऍड केलं, हे असंच केळ्यामध्येच हे करून घेतलंय आपण। चंक्स ऐवजी मला वाटतं जॅगरी पावडर घ्यायला पाहिजे होती, है ना। तर ते आपल्याला तसेही आप्पे बनवायचे तर ते विरघळणारच म्हणा, पण तरी जॅगरी पावडर घ्या तुम्ही, किंवा मग सरळ सरळ पिठी साखर, नॉर्मल साखर पण चालेल। तर मी म्हटलं आरू पण खाईल ना, म्हणून मी गूळ टाकला। एकीकडे आपलं तेल तापतंय मंडळी, ओके। तोपर्यंत आपण या मिश्रणामध्ये हे एवढे सगळे तीळ टाकून देऊया। हे 2 चमचे असतील ना। गूळ टाकून तापलाय का?
तर आपण आलोय तुरीच्या शेंगा काढण्यासाठी. आमच्या शेतावरच्या तुरीच्या शेंगा आहेत, ज्या बऱ्यापैकी सुकल्यातच, कारण काय नाही यायला जमलं. आई म्हणाल्या होत्या की मध्ये मध्ये जाऊन शेंगा काढून आण. शेंगा जेवढा आपण काढतो तेवढा त्या अजून येतात, पण नाही जमलं. आता भाजीला म्हटलं आपण शेंगांची भाजी करूया. ते पण आपल्या शेतावरच्या शेंगा. ते अशा तुरीच्या शेंगा आहेत जे काढते म्हटलं ना. हे बघा शेंगा. भाजी काय करायची हा प्रश्न, म्हणजे भाजी लगेच शेतातच आहे, हा फायदा आहे इथे असण्याचा. काय नसेल तर पटकन शेतात फेरी मारायची, काय ना काहीतरी दिसतच. मी काढून घेते, शेंगा काढून घेते मी. हा मुळा लावलाय शेतात. तिकडे पण नाही काय बघायला जमलं, तिकडे पण आपलीच आहेत शेंगा तुरीच्या. काढून घेते पटकन जमतील तेवढ्या. तिकडच्या शेताच्या बांध्यावर तुरी होत्या ना, त्यातल्या ह्या एवढ्या साऱ्या काढून आणल्या. इथे पण आहेत काही तुरी लावलेल्या, त्याच्या पण थोड्याशा शेंगा घेते आणि अल्कोहोल घेते. बरीच सारी झाडं आहेत, बऱ्याच साऱ्या शेंगा आहेत. सध्या मी एवढ्या काढून घेतल्यात, आपल्याला इनफ आहेत. इकडे लावलेला आहे अल्कोहोल. ते दादा आहेत, त्याची मशागत चालू आहे. आपण दोन अल्कोहोल पण घेऊन जाऊया भाजीला. ह्याच्यातच टाकायची ह्या भाजीत, छान होते भाजी. हा बघा, हा आहे नवलकोल. आमच्याकडे याला अल्कोहोल पण म्हणतात. जास्त नको आपल्याला, 2च समोर समोरचे घेऊन जाते मी. आता आपण इकडे आलोच आहोत, ते चिकू पण बघूया झालेत का. चिकू झाले असते तर चिकू घेऊन जाऊ. ते परत पाखरच खातात. बघते मी बऱ्यापैकी आहेत का. हे बघा, हे तुरीचे दाणे आहेत साफ केलेले. ठीक आहे, तर ते कमी झालेत म्हणून मग मी मटारचे पण दाणे त्याच्यात ऍड केलेले आहेत. तुरीचे दाणे जे आपण शेंगा काढून आणल्या त्याचे दाणे आहेत, प्लस मटार पण मी त्याच्यातच घेतलेली आहे. तेल तापलंय, जिरं, राई, आलं लसूण पेस्ट, कांद्याचा रंग बदलत चाललाय. तर आपण ह्याच्यामध्ये टाकूया टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा. टोमॅटो पण आपली नरम होत आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकतोय नवलकोलचे तुकडे. शेतातून आपण जो नवलकोल काढून आणला त्याची पानं तोडून घेतली, देठ तोडून घेतले, वरचं जे साल असतं ते पील करून घेतलं आणि असे बटाट्याचे कसे आपण हे करतो तसे तसे काप करून घेतले. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकतोय हळद, मसाला, धणेपूड. आता आपण ह्यामध्ये टाकूया तुरीचे दाणे आणि मटारचे दाणे, एकत्र करूया. ह्याच्यामध्ये आपण नवलकोल घातलाय म्हणून मी बटाटे टाकत आहे. टाकूया आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि एकदम थोडीशी साखर. मीठ मसाला सगळा लागला असावा. आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया गरम पाणी. ओके, आणि मीडियम फ्लेमवर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून शिजू देऊया. बर मंडळी, आता एक 10 मिनिटानंतर वगैरे आपण चेक करतोय. बघूया आपलं मटार शिजलंय का. मटार तर शिजलेलं दिसतंय है ना. मटारचा दाणा शिजलाय, तुरीचा आपण बघूया नवलकोल शिजलाय का. येस, शिजलेला आहे नवलकोल सुद्धा. आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया खोबरं. ओके मंडळी, आपली भाजी पूर्णतः रेडी आहे. आपण याला आता कोथिंबीरीने गार्निश करूया. शेतातला नवलकोल, शेतातले तुरीचे दाणे आणि बाहेरचे मटारचे दाणे यांची भाजी आपली रेडी आहे.
भाजी जास्त लाल नाही दिसत आहे कारण की मी मसाला टाकलेलाच नाहीये, कारण की आमच्या इथे नाही खात जास्त मसाला. म्हणजे आई सगळे असतील ते टाकलं जातं, पण स्पेशली कुमारसाठी आई पण जरा बेतानेच टाकतात, सो म्हणून ते लाल नाही दिसत. 4:30 वाजले. चहा ठेवते दादांसाठी. मी आता माझे डिव्हाइसेस क्लीन केले. ठीक आहे, सगळे 2 फोन, लॅपटॉप आणि कॅमेरा सुद्धा वेट वाईपने पुसून जरा ठेवलं, कारण एवढे दिवस काय झालं, रेसिपी वगैरे शूट करताना नाही बोलून तसाच हात लागायचा ना मीठ मसाल्याचा. मग आता जरा क्लीन केलाय तो व्यवस्थित. त्यानंतर मी बनवलं कैरीचं आंबट गोड लोणचं, ज्याला आमच्याकडे करबट म्हटलं जातं. जास्त दिवस नाही टिकत ते, 1-2 दिवसांमध्ये आपण संपवलं तर ते खूप टेस्टी लागतं. तेलामध्ये राई जिऱ्याची फोडणी द्यायची, थोडीशी हळद आणि मसाला टाकायचा आणि मग कैरीचे काप टाकायचे. साल काढून टाकले तर ते लवकर शिजतं, सालासकट पण टाकू शकतो कैरीच्या फोडी. झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची, कैरी मऊसर होते आपोआपच. आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी मीठ आणि गूळ टाकायचा. तुम्ही हवं तर साखर, पिठी साखरसुद्धा टाकू शकता. थोडंसं शिजवून घ्यायचं ते, आणि आंबा शिजला की झालं लोणचं तयार. खूप छान लागतं चपातीसोबत वगैरे खायला. आत्ता वाजलेत मंडळी 8:30 होतील. आई पप्पा जेवायला येतील असं वाटलेलं, पण नाही येणार आहेत. ते लेट होणार आहे त्यांना, अगदी म्हणजे मिडनाईटच्या पण नंतर, रात्रीचे 1-2 वाजणार आहेत. त्याच्यामुळे त्यांचं काही जेवण करू नकोस असं त्यांनी सांगितलंय. आमच्या पुरतं मी सध्या भात ठेवलाय. जस्ट आता मी भांडी उरकली. ओटा आणि गॅस व्यवस्थित नाही पुसलेला, फक्त थोडासा व्यवस्थित केलाय, म्हणजे घासला नाहीये. रात्रीची जेवल्यावरची भांडी नंतर सगळं उरकेन. हे अरुशेटने इकडे दुसरी घाण करून ठेवली आहे सगळी. इकडे पहिला आवरून घेते. बबड्या, चणे मागितले, चणे दिले खायला. टोमॅटो मागितलं, टोमॅटो दिलं. सगळं असंच किचन मधून भांडी घेऊन आलाय आणि इथे खुर्ची खाली टाकतोय. जाऊ दे, खेळ. as long as you are happy and you do not call mama, do what you want. झालं सुरुवात. काय हवंय मग? तू वाकून घे ना, तुला काय घेता येत नाही? टाकतोस तू. घे खाली वाकून घे. हे बघ इथंच आहे, जवळ आहे. वाक खाली, वाक खाली. ते नको करायला, टाकायला पाहिजे. गाडाला मम्मा काय ते बघ. आणि ओरडतो पण असा ना नुसता मम्मा असं, म्हणजे लांब कुठेतरी असू तर असं वाटेल काय झालं नाही काय नाही. हे पाहिजे, मग टाकलं कोणी? तूच काढते, मम्मा नाही काढणार. हा काढ. काढलंस, व्हेरी गुड. आणि दुसरं परत टाकायचं. दुसरं ते अजून गेलंय ते काढ. दुसरी भांडी. कोथिंबीर मिक्स नाही केलेली, नुसती वरून टाकून ठेवलेली आहे. ही भाजी दुपारची पण एवढी सारी आहे तर आम्हाला संपणार नाही ती, त्याच्यामुळे मी काही नवीन नाही केली. देन आता मी केलेलं आहे हे थोडंसं आंबट गोड लोणचं कैरीचं. तेलामध्ये राई जिऱ्याची फोडणी देऊन कैरीचे काप ऍड केले, झाकण ठेवून त्याचे थोडेसे मऊ करून घेतले आणि मग त्याच्यात गूळ ऍड केला. हे असं आंबट गोड लोणचं तयार झालंय. ते आईंचं अजून छान होतं, ते मी काय जास्त प्रोसेस केली नाहीये त्याला, आणि मी पहिल्यांदाच ट्राय केलंय. चव छान झाली आहे. टेक्स्चर भलेही वेगळं वाटत असलं तरी चव मस्त झाली आहे. आणि हळद आणि मसाला पण ऍड केलाय. आणि कोथिंबीर थोडीशी उरली होती, म्हटलं ती उद्या ठेवण्यापेक्षा चपातीच्या पिठात हे केली, ऍड केली आणि मग तशा पोळ्या लाटल्या. बटाटे पण कापून ठेवले होते मी, भाजी करणार होते पण नाही, ते म्हणाले नको, मग तसंच ठेवून दिलं. ती शिळी भाजी करण्यापेक्षा बटाट्याचे काप ठेवलेले चांगले ना. ते पोरांनी काय काय वाण बीण सगळे इकडे तिकडे टाकून ठेवले, ते उचल करते जरा. तेलाचं नवीन पॅकेट फोडलं. ते मिडल क्लास मेंटॅलिटी, त्यातला ड्रीप ऑइल सगळं त्या बरणीत उतरेपर्यंत उलट ठेवलेलं. ते ऍक्च्युली व्हॉट इज मिडल क्लास मेंटॅलिटी? इट्स काटकसर, थेंबे थेंबे तळे साचे, बरोबर की नाही? 10 वाजलेत. आम्ही जेवलो, अरुला पण भरवलं, सगळं काढाकाढ करून ठेवून दिलंय. भांडी झाली, किचन ओटा आवरला. आता फक्त एकदा झडझडून कचरा घेते, लादी पुसते एकदा, अँड देन विल बी डन. दूध गरम केलंय, थोडं अजून थंड झालं, फ्रीजला ठेवेन. अरुला हवं असेल तर त्याला देईन. अँड काय राहिलंय नाही,
झालं। एवढे दिवस आम्ही खाली राहिलो इथे हॉलमध्ये, आता आई पप्पा येतील आज रात्री, सो आज आम्ही आमच्या रूममध्ये झोपायला चाललो।